त्या सगळ्याचं काही. हॅलो डिअर स्टुडंट्स, in today's lecture we will continue to systematic study of plant family Fabaceae. In last lecture we have discussed on floral characters and vegetative characters of family Fabaceae. Actually Fabaceae family, which is the sub family of family Leguminosae. तर या फॅमिलीमध्ये तुम्हाला काल मी बरेचसे काही एक्झाम्पल सांगितले. अगदी कॉमन तुमच्या शेतामध्ये जे काही सध्या पिकं असतील, ही सर्व बरेचशी काही पिकं या फॅमिलीमधले आहेत. जसं की सोयाबीन आहे, तूर आहे, मूग, उडीद, डाळवर्गीय जेवढे काही प्लांट आहेत, हे सर्व काही या फॅमिलीमधले येतात. तर याच्यामध्ये ही जी काही कॉमन प्लांट आहे, जसं की भुईमुग आहे, अरॅचिस हायपोजिया, त्यानंतर क्रोटलारिया आहे, इंडिगोफेरा टिंक्टोरिया, त्यानंतर इशिमोनी ॲस्पेरा, अशी बरीचशी काही वेगवेगळ्या प्रकारची प्लांट या सब फॅमिली फॅबेसीमधली आहेत. आणि याचं कॅरेक्टर म्हणजे या सर्व काही प्लांटच्या फ्लावर्स जे आहेत ते फ्लावर पॅप्युलिओनॅशियस करोला या टाईपमधले आहेत. आता पॅप्युलिओनॅशियस करोला म्हणजे काय ॲक्च्युली तुम्ही इथं पाहिले बघा, ही सगळी काही फ्लावर्स दिसतात तुम्हाला. ह्या फ्लावरची जी काही रचना आहे किंवा टाईप आहे, या टाईपला म्हणतो आपण पॅप्युलिओनॅशियस करोला. मग यापैकी जसं की फर्स्ट फिगरमध्ये तुम्ही पाहाल की इथे या ठिकाणी एक लार्ज साईजची पेटल आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर मग अशा दोन आहेत आणि इथं उरलेल्या ज्या काही दोन असतात त्या या ठिकाणी जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सो धिस टाईप ऑफ करोला वी जनरली कॉल्ड ॲज पॅप्युलिओनॅशियस करोला. मग या पॅप्युलिओनॅशियस करोला बघा, आता यात तुम्ही वाटाण्यामध्ये, भुईमुगामध्ये, त्यानंतर सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, यामध्ये अशाच प्रकारची फुलं आपल्याला दिसतील. मग त्या फ्लावरमध्ये जर तुम्ही बारकाईने जर पाहिलं, okay, if you closely observe the flowers you can observe this type of petals we called as Papilionaceous corolla. त्यानंतर सेकंड फिगरमध्ये बघा, इथं या पेटल्सच्या आतमध्ये मग तुम्हाला या ठिकाणी या प्रकारचे अँड्रोशियम तुम्हाला पाहायला मिळतील. आता अँड्रोशियम ॲक्च्युली कसे आहेत, या प्रकारे स्टॅमिनल ट्यूब अशी पाठीमागं तयार झाली आपल्याला पाहायला मिळते आणि एकच सिंगल स्टॅमेन बाजूला असतो आणि बाकीचे 9 जे आहेत ते 9चा बंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके, आणि मग ते असे स्लाइटली त्या फ्लावरमधून असे बाहेर आलेले आपल्याला दिसतात. पळसाच्या फुलामध्ये तुम्ही क्लिअरली पाहिलं असेल, पळसाच्या फुलं जी आहेत ती फार मोठाली असतात. ही पांगाऱ्याची फुलं आहेत बघा, इथे हे पळसाचं फुल आहे, राईट. तर यामध्ये आपल्याला हे क्लिअरली आपल्याला ही कॅरेक्टर्स पाहायला मिळतात. मग याप्रमाणे अँड्रोशियम झाले. त्यानंतर सेंटरला गायनोशियम आहे. हा इथं खाली गायनोशियम दाखवला आहे बघा. हे गायनोशियमचं टीप आहे आणि हे खाली इकडे पाठीमागं ओव्हरी आहे. या ओव्हरीचं कन्व्हर्जन याप्रमाणे पुढे जाऊन पॉडमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे शेंगा तयार होतात, त्याच्या काय तयार होतात, शेंगा तयार होतात. मग शेंगामध्ये पुन्हा बियाची रचना कशी असते, आता ओव्हरी आपण म्हटलं काल की युनिलोक्युलर आहे. ओव्हरी कशी आहे, युनिलोक्युलर ओव्हरी आहे. या युनिलोक्युलर ओव्हरीमध्ये तुम्ही पाहाल की सिंगल आपल्याला एकच चेंबर पाहायला मिळतो, सिंगल लोक्युल पाहायला मिळतो. आणि या सिंगल लोक्युलमध्ये हे जे काही सीड्स आहेत किंवा ह्या ज्या काही ओव्हिल्स आहेत, या ओव्हिल्स एका मार्जिनला अटॅच असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून आपण त्याला म्हटलं आहे मार्जिनल प्लासेंटेशन. ओके, मार्जिनल प्लासेंटेशन असं आपण त्याला म्हणतो. आणि त्यानुसार मग ही कॅरेक्टर्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील, डायग्नॉस्टिक कॅरेक्टर. लीफचाही विचार केला तर याप्रमाणे कंपाऊंड लीफ आपल्याला या ठिकाणी दिसेल. हे जे काही कंपाऊंड लीफ आहे बघा, पळसाच्या पानामध्ये आपलं ही लीफ बघायला मिळतात. पांगारा असेल, पळसा, इवन कोणते कंपाऊंड लीफ म्हणजे काय की जो काही लीफ लॅमिना आहे, हा लीफ लॅमिना याप्रमाणे असा डिव्हाइड झालेला आपल्याला दिसेल. दॅट इज सिम्पली वी कॉल्ड ॲज कंपाऊंड लीव्स. आणि मग नंतर जनरली हे फ्लावर अगदी अट्रॅक्टिव्ह, कलरफुल आणि बरेचसे काही कॉमन प्लांट आपल्याकडे ह्या फॅमिलीचे पाहायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं की जे काही पी प्लांट आहे, वाटाण्याचं झाड, त्या वाटाण्याच्या झाडामध्ये याप्रमाणे आपल्याला हे विंग लाईक सेपल्स आहेत, लीव्ज आहेत आणि हे वरती इथं टेंड्रिल आहे बघा. हे जे काही दिसतं ते काय आहेत, टेंड्रिल्स आहेत की जे क्लाइम्बिंग ऑर्गन म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर ही काही महत्त्वाची कॅरेक्टर आहे. जसं की डायग्नॉस्टिक कॅरेक्टरचा विचार केला आपण तर ट्री, श्रब, हर्ब या तीनही हॅबिटचे प्लांट आपल्याला या फॅमिलीमध्ये पाहायला मिळतात. टॅपरूट सिस्टीम आहे. स्टेम जे आहे ते इरेक्ट किंवा क्लाइंबर आहे. लीव्ज जे असतात ते अल्टरनेट पिनेटली कंपाऊंड लीव्ज आपल्याला पाहायला मिळतात.
आणि लीफ बेस जो आहे तो स्टिप्युलेट असतो. व्हेनेशन रेटिक्युलेट अँड फ्लोरल कॅरेक्टर्स जे आहेत ही फ्लोरल कॅरेक्टरमध्ये महत्त्वाचं म्हणजे रेसिमोस टाईपचा इन्फ्लोरिसन्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर फ्लावर जे ते बायोसेक्शुअल फ्लावर आहे, झायगोमॉर्फिक आहे. झायगोमॉर्फिक म्हणजे काय की त्या फ्लावरचे 2पेक्षा जास्त एक समान भाग होऊ शकत नाहीत. अशा प्रकारच्या फ्लावरला आपण झायगोमॉर्फिक फ्लावर असं म्हणतो. त्यानंतर यामध्ये कॅलेक्स जर पाहिले तर सेपल्स जे आहेत ते 5 सेपल्स आहेत. गॅमोसेपॅलस कंडिशन आहे. गॅमो म्हणजे काय ते एकमेकाला जोडलेले आहेत. या ठिकाणी इथे खाली बघा त्याचं एक कप फॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते तसेच परसिस्टंट राहतात. पुढे ज्यावेळेला त्याच्या शेंगा किंवा पॉड्स तयार होतील त्या पॉड होईपर्यंत कायमस्वरूपी त्यावरती राहतात, म्हणून त्याला म्हटले परसिस्टंट. देन करोला आर 5 पॉलिपेटॅलस पॅपिलिओनॅशियस करोला, राईट, अँड व्हेक्झिलरी टाईप ऑफ ॲस्टिवेशन आपल्या यामध्ये दिसेल. हे सुद्धा आपण कालची डायग्राम आपण पाहिली. हां, त्यानंतर मग आता या फॅमिलीचे डायग्नॉस्टिक कॅरेक्टर असे आहेत की फर्स्ट आपण पाहिलं की या फॅमिलीचे प्लांट आपल्याला हर्बेशियस किंवा सीझनल ॲन्युअल हर्ब आपल्याला पाहायला मिळतील. यासोबतच काही श्रवी किंवा ट्री प्लांटसुद्धा आहेत. त्यानंतर लीव्ज जे आहेत ते स्टिप्युलेट लीव्ज आपल्याला दिसतील. अँड जनरली स्टिप्युल्स आर लार्जर इन साईज. फोलियार किंवा ज्याला आपण म्हणू लीफसारख्या बऱ्याचशा काही प्लांटमध्ये, जसं की पी प्लांटमध्ये लीफसारख्या स्टिप्युल्स आपल्याला दिसतात. सो दे आर लॅटरली फ्री. देन लीव्ज आर अल्टरनेट युनिपिनेट कंपाऊंड. ओके, युनिपिनेट आहे, बायपिनेट किंवा हे नाही, तो युनिपिनेट कंपाऊंड स्ट्रिक्टली आपल्याला याच्यामध्ये लीव्ज पाहायला मिळतील. इन्फ्लोरेसन्स जो आहे तो रेसिमोस टाईपचा आहे. फ्लावर्स आर कंप्लीट बायसेक्शुअल झायगोमॉर्फिक. ही सर्व काही कॅरेक्टर्स आपण काल विस्तृतपणे पाहिली, पण ही महत्त्वाची कॅरेक्टर आहेत, डायग्नॉस्टिक कॅरेक्टर. पेटल्स आर 5 पॉलिपेटॅलस कंडिशन. करोला आर पॅपिलिओनेशियस करोला, झायगोमॉर्फिक. देन ॲस्टिवेशन इज व्हॅक्झिलरी टाईप in which androecium are diadelphous stamens. 10 9+1 and gynoecium are monocarpellary superior ovary which is unilocular having marginal placentation, and fruits are developed in this plant which is we call as a legume type of fruit which is generally simple and dry dehiscent. म्हणजे सिम्पल टाईपचं असतं, ते वाळल्यानंतर ॲटोमॅटिकली ड्राय होतं आणि त्या फ्रूट डिहायस होतात, फुटतात आणि त्यातून मग त्या बिया बाहेर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सोयाबीनच्या मुगाच्या शेंगा फुटलेल्या तुम्ही बघितल्या असेल मॅच्युअर झाल्यानंतर. क्रॉस पॉलिनेशन आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळते. हे पहा, थोडंसं आणखीन तुम्हाला क्लोज व्ह्यू त्या फ्लावरचा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे की फ्लावरची रचना कशी आहे. त्यामध्ये विंग्ज आहेत, त्यानंतर कील्स आहेत. ओके, स्टँडर्ड नावाची जी काय आहे, यानंतर इकडे खाली ओव्हरी आपल्याला इथे पाहायला मिळते, स्टॅमेन्स आहेत. ओके, सो याप्रमाणे फ्लावरची अरेंजमेंट आपल्याला याच्यामध्ये दिसेल. यामध्ये सुद्धा आणखीन तुम्हाला क्लोजली फ्लावरची अरेंजमेंट तुम्हाला पाहायला मिळते. जसं की याप्रमाणे हे पॅपिलिओनेशियस करोला आहे की ज्यामध्ये खाली इकडे पाठीमागं कॅलेक्स ट्यूब. ओके, त्यानंतर मग हे अँड्रोशियम आहे. 9 जे काय स्टॅमेन्स असतात ते एकमेकाला जोडलेले आणि एक सिंगल जो आहे तो सेपरेट असतो. हे आतमध्ये गायनोशियम आहे आणि गायनोशियम हा एवढा गायनोशियमचा पार्ट जो आहे तो डायरेक्टली या ठिकाणी पॉडमध्ये कन्व्हर्ट झालेला आपल्याला दिसतो किंवा त्यामध्ये डेव्हलप झालेला दिसतो. याप्रमाणे शेंगा तयार होते. सो इन दिस याप्रमाणे ही सगळी काही फ्लोरल कॅरेक्टर्स आणि डायग्नॉस्टिक कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. आता यानंतर शेवटचा पार्ट आहे की या फॅमिलीचे आपल्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहायची. भरपूर सारे प्लांट आपल्याला या फॅमिलीमध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे त्याचे तितकेच इकॉनॉमिक इम्पॉर्टन्ससुद्धा आपल्याला दिसते. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला कालच म्हटलं मी की सर्व काही जे काही पल्सेस आहेत, पल्सेस म्हणजे ज्याला आपण कडधान्य असं म्हणतो आहे की नाही, डाळवर्गीय जे काय आहेत. मग याच्यामध्ये जसे कजान म्हणजे तूर आली, त्यानंतर विग्ना मुंग म्हणजे मूग, ब्लॅक ग्रॅम्स, विग्ना रॅडिएटा, ग्रीन ग्रॅम्स. ओके, कोणतं पाहिजे तुम्हाला? देन विग्ना अंजिकुलाटा दॅट इज हॉर्स ग्रॅम किंवा मग ज्याला चणा आपण असं म्हणतो.
त्यानंतर सिसर इरिटिनम आहे, सिसर इरिटिनम म्हणजे चणा किंवा हरभरा. दे आर रिच इन प्रोटीन्स अँड दे आर यूज्ड ॲज अ पल्सेस. पहा हे सगळे काय आहेत, हे सगळे कडधान्य जे आहेत ते प्रोटीनयुक्त असतात किंवा प्रोटीननी रिच असतात आणि म्हणून मग याचा वापर पल्सेस म्हणून केला जातो. यासोबतच वेगळ्या प्रकारचे काही व्हेजिटेबल्स आहेत, भाज्या म्हणून काही वापरलेले काही प्लांट आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतात. जसं की मग लॅबलॅब पर्पुरिया म्हणजे जसे की घेवड्याच्या शेंगा असतील, फरसबीन आपण ज्याला म्हणतो, किंवा मग सेजबानिया ग्रँडीफ्लोरा म्हणजे शेवरी असेल, किंवा मग एक आहे बघा काय नाव त्याचं, हदग्याची फुलं म्हणून एक प्रकार आहे, भाजीसाठी वापरलं जातं. त्याचबरोबर मेथी आहे, व्हेजिटेबल म्हणून ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणून वापरले जातात. त्यानंतर बरेचसे काही प्लांट आहेत की जे ऑइल इल्डिंग प्लांट आहेत. यासोबतच या फॅमिलीमध्ये बरेचसे काही प्लांट जे आहेत ते ऑइल इल्डिंग प्लांट आहेत. म्हणजे काय की त्याच्या सीडपासून इडिबल ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. जसं की मग अऱ्याची सायपोजिया, भुईमुग आहे, ग्राउंडनट, त्याचबरोबर सोयाबीन आहे, पोंगामिया पिनॅटा म्हणजे करंजाचं ऑइल आहे, बरोबर, सोयाबीन असेल, ही सर्व काही प्लांट जे आहेत याचा ऑइल इल्डिंगसाठी वापर केला जातो. यासोबतच काही ट्री प्लांट आहेत की ज्याचं टिंबर किंवा लाकूड जे आहे ते तयार केलं जातं, ज्याला रेड सँडलवूड असं म्हटलं जातं, टेरोकार्पस सॅन्टॅलिनस लाल चंदन. त्यानंतर दालबर्जिया लॅटिफोलिया आहे, चालू आहे ती काय रेकॉर्ड करणं चालू आहे. देन दी दालबर्जिया लॅटिफोलिया रोजवूड आपण ज्याला म्हणतो. म्हणजे आता बघा याच्यामध्ये सिसवाचं झाड तुम्ही पाहिलं असेल, सिसवाचं लाकूड जे आहे ते बऱ्याच वेळेला वापरलं जातं. त्याचबरोबर ही सर्व जी काही हे फर्निचर करण्यासाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स, बिल्डिंग मटेरियल्स तयार करण्यासाठी याचा वापर झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर फायबर इल्डिंग प्लांटसुद्धा काय आहेत, जसं की क्रोटलारिया जन्सिया आणि सेजबानिया म्हणजे शेवरी, यापासून फायबर्स, ज्यूट तयार केलेलं पाहायला मिळतं आणि त्याचे मग रोप्स म्हणजे दोर तयार करतात. डाय इल्डिंग प्लांट काही आहेत ज्यापासून डाय तयार केले जाते, कलर डाय, इंडिगोफेरा टिंक्टोरिया विच इज यूज्ड इन कलरिंग ऑफ प्रिंटिंग इंक अँड पेंट्स. त्याचबरोबर ब्ल्यू डाय तयार केली जाते, क्लायटोरिया टर्नॅशिया या प्लांटपासून. आणि मग उरलेले बाकीचे बरेचसे काही ऑर्नामेंटल प्लांट आहे, जसं की ब्युटिया फ्रॉन्डोसा म्हणजे पळसाची एक प्रजाती आहे, विच इज जनरली कॉल्ड ॲज द फ्लेम ऑफ द फॉरेस्ट. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आता तुम्हाला जंगलामध्ये बाकीचे कुठलेही प्लांट दिसत नाहीत, हेच या प्लांटचे फक्त फ्लावर दिसतात आणि ती लाल रंगाची असल्यामुळे एकदम म्हणजे जाळ लागल्यासारखं आपल्याला त्या जंगलामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर क्लायटोरिया टर्नॅशिया आहे म्हणजे गोकर्ण, त्यानंतर मग लेथायरस आहे, स्वीट पी प्लांट, लेपिनम, असे बरेचसे काही ऑर्नामेंटल प्लांट गार्डनमध्ये डेव्हलप केलेले दिसतात. यासोबतच पायसम सटायवम म्हणजे तुमचं वटाणा, सोयाबीन, हे सर्व काही जे आहेत दे आर यूज ॲज अ फूड प्लांट अँड प्लांट्स यूज ॲज अ ऑइल. अऱ्याची सायपोजिया मग काय सांगितलं तुम्हाला मी, हा भुईमुग आहे, सोयाबीन आहे, ही सर्व काही प्लांट इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत. पुन्हा या ठिकाणी पुन्हा आणखी काही डबल दिली, जसे त्याची प्रत्येकाची बोटॅनिकल नेम्स, इंग्लिश नेम आणि लोकल नेम्स. जसं की पहिले बघा पल्सेसमध्ये वेगळ्या प्रकारचे आत्ता एक देन दी कजानस कजान, सिसर एरिटिनम, पायसम सटायवम, ग्लायसिन मॅक्स, याप्रमाणे हे सर्व काही पल्सेस आहेत. व्हेजिटेबल्स आहेत, मग सांगितल्याप्रमाणे मेथी वगैरे, गवार, हे सर्व काही भाज्या याच्यामध्ये येतात. ऑइल इल्डिंग प्लांट आहेत, फायबर इल्डिंग प्लांट आहेत, त्यानंतर टिंबर किंवा वूड म्हणून काही प्लांट वापरले जातात. आणि शेवटचं एक महत्त्वाचं म्हणजे मेडिसिनल प्लांटसुद्धा काय आहेत, जसं की मग गुंज आहे, ॲब्रस प्रिकॅटोरियस. गुंजाचा वापर मेडिसिनल केला जातो कफ किंवा कोल्डसाठी. त्याचबरोबर त्याचे सीड जे आहेत ते पॉयझनस आहेत आणि ते जनावरांमध्ये जनरली याचा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नंतर दुसरे एक आहे मोहगनिया स्ट्रॉबिलिफेरा, मोहगनीचं झाड आहे, अँटी हेल्मेंटिक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पाहायला मिळते, कपसाठी किंवा त्यासाठी त्याचा वापर झालेला दिसतो. आणि शेवटी डाय इल्डिंगसुद्धा आहेत, कलरिंग सबस्टन्सेस, इंडिगोफेरा टिंक्टोरिया, ब्युटिया मोनोस्पर्म. याप्रमाणे सर्व काही प्लांट या फॅमिलीमधले आहेत. शेवटी एक छोटीशी मजेशीर गोष्ट सांगतो की तुम्ही भुईमुगाचं झाड बघितलं असेल, भुईमुगाच्या झाडाला फ्लावर्स मात्र वरती येतात आणि शेंगा मात्र खाली येतात. पण बऱ्याच वेळेला याचं बॉटनिस्ट म्हणून विचारलं जाईल, काय बाबा असं कसं काय की फ्लावर मात्र वर पण शेंगा मात्र खाली येतात, काय होतं आहे, या फ्लावरमध्ये वरती या ठिकाणी फ्लावर येतात, पॉलिनेशन होतं आणि नंतर मग जे काही त्याची ओव्हरी असेल ती ओव्हरी मात्र इथं ग्राउंडमध्ये
तयार होऊन आपल्याला याप्रमाणे याचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. ठीक आहे, चला थँक्यू.